12 जानेवारी आमच्या 4 हुतात्म्यांना जे बलिदान केलं त्याचा हा अमृत दिवस, त्यामुळे आम्ही सोलापूरकर आठवणी इथे येतो. पूर्वी आम्ही पहाटे 5च्या दरम्यान 5 ते 6च्या दरम्यान इथं यायचे. अंधार असायचा, तुम्ही लोकसुद्धा कोणी नसायचे इथे, तेव्हा आम्ही पूजा करून जायचे. पण लोकांनी सांगितलं की बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही 10च्या नंतर आलेलं जास्त बरं, म्हणजे सगळ्यांना कळेल. आणि त्यामुळं काँग्रेस कमिटीने 10ची वेळ आज दिलेली होती. 12 जानेवारी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आमच्या आयुष्यामध्ये. हे 4 हुतात्मे आम्हाला सगळ्याला सोडून गेले, पण देश स्वतंत्र केला त्यांनी. तर अशा ह्या वृद्ध आठवणींनी आम्ही इथे येतो. आज पंतप्रधान मोदीजी नाशिक दौऱ्यावरती आहेत. निवडणुकीच्या तोंडावरती त्यांचे दौरे वाढलेले आहेत. काही दिवसात ते सोलापूर दौऱ्यावर सुद्धा येण्याचं त्यांचं प्रयोजन आहे. कशा पद्धतीनं बघता त्यांच्या निवडणुकीपूर्वीच्या या दौऱ्याकडे? काय ते ठीक आहे, निवडणुकीच्या पूर्वी जरी दौरे केले तरी लोकांच्या मनामध्ये जे काय असेल ते निवडणुकीमध्ये दाखवतात. त्यामुळं घाबरण्याचं कारण नाही. राम मंदिराचा कुठंतरी इव्हेंट केला जातोय अशा पद्धतीचा आरोप विरोधकांकडनं केला जात आहे. भाजपचा हा पर्सनल इव्हेंट होतोय असा पण आरोप केला जातोय. कशा पद्धतीनं बघता तुम्ही? नाही, हे असं आहे, राम मंदिर हा त्यांचा अजेंडा आहे, BJPचा अजेंडा आहे, हिंदू महासभेचा अजेंडा आहे, RSSचा अजेंडा आहे. ते सुरुवातीपासूनच आहे, त्यात नवीन काय नाही. त्यांनी रामनवमीच्या ऐवजी आता 22 तारीख अगोदर ओळखली, काय कारण माहिती नाही. पण ठीक आहे, त्यांना ते करावंसं वाटतं. शिवसेनेचा जो निकाल दिला विधानसभा अध्यक्षांनी, दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र त्यांनी ठरवलेलं आहे. न्यायव्यवस्थेवरला विश्वास, किंवा आता उद्धव ठाकरेंना म्हणलं की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊयात, कशा पद्धतीनं बघता या निकालाकडे? ते सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर काय निकाल होतो ते बघूया. पण सध्याचा जो निकाल आता आणि दिलेला आहे नार्वेकरांनी, आत्ताच त्यावर स्टेटमेंट करणे काही योग्य होणार. नार्वेकरांनी जो आता निकाल आत्ता स्टेटमेंट करणे योग्य होणार नाही. आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.